तुमची काय बाग आहे का साहेब? आहे की. कुठलं गाव साहेब पंढरपूर? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे शिवराम नर्सरीमधून दिलेल्या प्लॉटमध्ये भेट द्यायला आलो. तर माझ्यासमोर आहेत श्री डोंगरे साहेब, जे शेतकरी आहेत. ते तुम्हाला तुमचा परिचय करून देतील. नमस्कार, माझं नाव गणेश डोंगरे, राहणार मलिकपेठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. साहेब, ही आपली लागवड कधीची आहे? ही लागवड आहे 2 नोव्हेंबर 2024ची. 2 नोव्हेंबर 2024. आज मितीला पण किती महिने झालेला? आता उद्या 2 तारखेला 8 महिने कंप्लीट होते. बरोबर. शेतकरी मित्रांनो, 8 महिन्यात बरोबर आता काही झाडांना काय म्हणजे पट्टा पडायला सिम्पटम चालू झाले. हार्वेस्टिंग थोडं चालू होईल आठवड्यामध्ये यांचं काय ना काय. होय. तर साहेब, ह्याचं स्पेसिंग किती बाय किती? 8x5 आहे. 8x5. हो. 2 रोपातलं अंतर 5 फूट आणि 2 लाईनीमधलं 8 फूट अंतर आहे. साधारण 1060-70 झाडे आपली एकरी बसलेत. हो. टोटल ही किती झाड आहेत आपले साहेब? हा 1000 झाड आहेत. 1000 झाडाचा 1 एकरचा प्लॉट आहे. शेतकरी मित्र, आपण इथं बघू शकता, जसं आम्ही शेतकऱ्यांना गॅरंटी दिली होती बाबा यामध्ये एक पण नर येणार नाही, तसं काय घडलं का साहेब? यामध्ये नर वगैरे आहेत का? एकही नर नाही. 1000 झाडात एकही नर नाही. आणि किती टक्के झाडावर फ्रुटिंग आहे, म्हणजे ओव्हरऑल चांगल्या प्रकारे फ्रुटिंग? 90% झाडावर आहे. 90-95% झाडावर. 90-95% झाडावर म्हणजे एक बघू शकता इथं टोटल झाडावर फ्रुटिंग आहे. सगळ्या झाडावर तुम्हाला फ्रुटिंग एक समान माल आहे सगळा. आणि बऱ्यापैकी ग्लोब शेप मध्ये माल आहे, म्हणजे लांबडा, आपण जे गावठी भाषेत लांबडा म्हणतो तसा माल आहे बागवरती. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातलं पूर्ण सेटिंग आहे. हा, मेन म्हणजे हे साहेब बरं का शेतकरी मित्रांनो, ही उन्हाळ्यातली सेटिंग आहे. ह्या वर्षी जास्त हिटमुळे सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, भयानक प्रॉब्लेम आहे. तसं ह्या बागाला झालेलं नाही. त्याची बाकीची कारण आहेत बरं का. ह्यांचे जे काय दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट त्यांनी वापरले ते पण कारण आहे यामध्ये. पण आमचं सांगण्याचा उद्देश एकच आहे की जसे आम्ही शिवराम नर्सरीमधून लोकांना रोपं देतोय, जे आम्ही सांगतो त्या गोष्टी त्यामध्ये प्रचित उतरतात. जसं नाराची गॅरंटी देतो आम्ही शेतकऱ्याला सांगतो बाबा शेटिंग मात्र चांगल्या प्रकारे होईल, असं आपण डन होणार नाही. तुम्ही बघा, ओव्हरऑल सगळ्या झालं एक ठराविक 1-1.5 फूट फुटाच्या सगळ्या झालं सेटिंग आहे. टोटल झाडा सेटिंग असे 1.5 फुट आसपास. असं कधी झालं नाही की साहेब एकदम टॉपला गेलं सेटिंग चालू झाले, असं झालेलं नाही. 1 ते 1.5 फुटावर हा, सेटिंग कंटिन्यू. आता शेतकरी मित्र त्यांच्या पाठीमागे बघा, इथं बघा, सगळ्या झाडाला जवळजवळ 1 ते 1.5 फुटावर सेटिंग आहे. आणि माल इतका सुपर दिसतोय शेतकरी मित्रांनो, एकदम लांबडा माल आहे, ग्लोब शेप मध्ये माल आहे. आज मी त्याला ह्या झाडावर 40, 45, 50 किलो फ्रुटिंग आहे. 100%. आणखी ही झाडाला ह्या सेटिंग चालू आहे, सेटिंग बंद झालेलं नाही. शेतकऱ्यांनी बाग पण चांगली सांभाळली आहे, त्यांचं वैयक्तिक कष्ट पण आहे. फक्त आम्ही रोपं दिली आणि बाग आले असं होत नाही. मित्रांनो, क्लायमेट चेंजमुळं आजकाल फॉरशिवाय काही येत नाही. जरी आमच्याकडून कोण रोपे घेतली तरी जरूर त्याने आमच्या संपर्कात राहावं, तर तुम्हाला असं प्लेंटी ऑफ सेटिंग दिसते. नाहीतर खालीवर होऊ शकतं. बाकी साहेब, तुम्ही काय म्हणजे रोपावर समाधान आहे? एक नंबर. रोप अशी रोपच नाहीत कुठे. आणि जे शेतकरी म्हणतात ना की बाबा 1%, 2% नर पाहिजे बागत, असं ही काही नाही. नर नसला तरी सेटिंग होते. नाही शेतकरी मित्रांनो, नर हा लागत नाही. परंतु काही लोकांना असं वाटतं की आपण आता लोकांना सांगूया 5% नर लागतो, असं का नसतं. पप्पामध्ये 3 सेक्स टाईप आहेत. एक मेल जो नर आपण म्हणतो, दुसरा आहे फिमेल, आणि तिसरा आहे बायसेक्शुअल. तर बायसेक्शुअल झाडावरती एक सेपरेट नराचं फुल असतं, त्या फुलाचं नाव आहे रेड चलनगोटा. त्यामुळे नर काय लागत नाही, एक अफवा आहे. बाकी आता ज्याच्याकडे येत असतील तर त्याचा काय आपला दोष नाही, द्यायचं कारण नाही नर्सवाल्याला नाही. पण नर लागत नाही. एकही नर नसताना तुम्ही बागेत सेटिंग बघू शकता शेतकरी मित्रांनो, सेटिंग आहे. एकही नर नाही आणि रेसिड्यू म्हणजे व्हायरस एकही झाड नाही. आता डोंगरे साहेब मित्र पंढरपूर आलेत, त्यांनी पण त्यांचे दुकान आहे, त्यांनी पण बाग लावलेले आहे. काय साहेब, कसं वाटतं तुम्हाला सेटिंग वगैरे? बाग चांगली आहे. ज्यावेळेस प्लांटेशन झालं त्याच्यानंतर मी 1 महिन्यानंतर आलो प्लॉट बघण्यासाठी. 1 महिन्यानंतर मला प्लॉट बघितल्यानंतर असं वाटलं की ह्याच्यामध्ये काकडी होती. प्लॉट येईल, आंतरपीक काकडीच होतं. त्यावेळेस मला वाटलं की किती टक्के सक्सेस होईल. पण आजची कंडिशन बघता 8 महिने पूर्ण झाले तर प्लॉटमध्ये फार नवीन घडामोड झाली. माझा स्वतःचा 5 एकराचा प्लॉट आहे. 3500 झाडांचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 125 झाडं नराची आहेत आणि ते पण सेटिंगमध्ये आहे, चांगल्या कंडिशनला आहे. पण हा प्लॉट आणि माझा प्लॉट फार वेगळा आहे. त्याच्यामुळं ह्या प्लॉटची ग्रीनरी, फळाची क्वालिटी, विशेष जमिनीपासून 1-2 वितीवर म्हणजे साधारण 1.5 फूट उंची असते, 1.25 ते 1.5 फुटावर सेटिंग चालू आहे. माझी तशीच कंडिशन आहे. सरांनी बघायला पण आलते मागच्या आठवड्यामध्ये. आमचं एकमेकांचं चालू असतं. आणि सगळं विशेष म्हणजे माझा प्लॉट आणि डोंगरे साहेबांचा प्लॉट 100% ऑर्गॅनिकवर आम्ही आणलेला आहे. 100%. आम्ही दोघंही दुकानदार आणि शेतकरी पण आहोत. ग्रीन प्लॅनेटचा वापरतो आपण. प्लॅनेट हे मोहोळचे दुकानदार डीलर आहेत ग्रीन प्लॅनेट कंपनीचे. मी पंढरपूरचा डीलर आहे ग्रीन प्लॅनेटचा.
आम्ही आमच्या बागेला टोटल 100% रेसिड फ्री करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून हा माल आम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे हा आमचा विचार आहे. आणि त्याच्या विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या नर्सरीची जी रोपं आहेत त्याच्यामध्ये क्वालिटी आहे आणि ती स्वतः आता डोळ्यांनी बघतोय. मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद डोंगरे साहेब. शेतकरी मित्रांनो, जरी काय तुम्हाला हे बाग जर बघा असेल तर आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांचा नंबर पण देतो ह्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी पण बाग बघू शकता, कधी या बाग बघा. म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक या गोष्टी आहेत का नाही तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. ज्या शेतकऱ्यांना रोपं हवे आहेत त्याने आम्हाला संपर्क साधा, जरूर त्यांना आपण क्वालिटीची रोपं अशीच रोपं त्यांना देऊया. आजची तारीख 29/6/2025 वार रविवार. हां, तर आज म्हणतील काय काय झाडांचं ह्यांना आता हे पट्टा पडायला चालू झाला, म्हणजे harvesting चालू झालं साहेब. 8 महिन्यात चालू झालं. सध्याच्या मालाचं वजन 2.5-3 किलोचं फळ हो, आहे. वजन आहे, वजन आहे. 2.5-3 किलो आहे. फार एकदम अजूनही साईज घेऊ शकते साहेब. हो, घेऊ शकता, पण कारण ऍक्च्युली चोच जास्त आहे त्याला बंपर साईजला मालाला पण रेट नसतो, त्यामुळं मला वाटतं हे सफिशियंट आहे साहेब. हो. कसं एका झाडाची 5-5 थोपं तुटली हळूहळू, मग ते आपण त्याला फोगायचं आणि चालू एक, करायचं. बरेच झाडाला असं आहे की एक समान सारखी फळ आहेत. हो हो म्हणजे ही 2 किलोचा, ही पुढचंही 2 किलोचा असं. हो, 10-12 फळ साहेब एक साईजचे एक साईजचे आहे सगळे. काय बोलतो मी सेटिंग कमी आहे म्हणते. नाही नाही सर, हे बघा कसं आहे बघा, शेवटी कसं आहे बघा, आता तुमचं फिरणं आणि माझं फिरणं वेगळं झालं. मला हे अशी झाडं पाहिजे, पलीकडे आहे. हे बघा, हे झाड. पपईमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे प्युअर मेल, जे तुम्हाला तुमच्यात बघायला सापडणार नाही. दुसरा आहे बायसेक्शन, तिसरा फिमेल मादी. ही माझी झाड, तुमच्या मग झाड माझी झाड आहे.